नमस्कार मित्रांनो, स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अतिशय सोपे सुंदर भाषण बघणार आहोत. जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे. आदरणीय प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथील एका दलित कुटुंबात झाला. लहानपणापासूनच जातीय भेदभावामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला. भेदभाव आणि असमानतेचा सामना करत डॉक्टर आंबेडकर मुंबई विद्यापीठातून पदवीधर झाले. यानंतर ते MA साठी अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन तिथे त्यांनी PhD केली. यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून MSc, DSc तर ग्रेज इन येथून बॅरिस्टरची पदवी घेतली. ते भारतातील सर्वात शिक्षित लोकांपैकी एक होते. विशेष म्हणजे आंबेडकर हे परदेशातून डॉक्टरेट पदवी घेणारे पहिले भारतीय होते. अस्पृश्यता आणि असमानतेची वागणूक सहन केल्यानंतर त्यांनी लहान वयातच भारतीय समाजातून या वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्याचा निर्धार केला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित आणि समाजातील मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी वाहून घेतले. ते संपूर्ण आयुष्य दुबळ्या लोकांच्या हक्कांसाठी लढले. बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले कायदामंत्री बनवण्यात आले. भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी त्यांच्याकडे सर्वात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. त्यांना संविधानाचे जनक आणि राज्यघटनेचे निर्माते म्हटले जाते. ते एक महान अर्थशास्त्रज्ञही होते. आंबेडकरांनी केवळ दलित वर्गासाठीच नव्हे तर महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठीही लढा दिला. आज आपण बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार आपल्या जीवनात अंमलात आणण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.